शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025च्या पीक विमा व खरीप हंगाम 2024च्या पीक विम्यामध्ये किती मोठी तफावत आहे. शेतकऱ्यांना अतिवृष्टी होऊन ही पीक विमा किती मिळतोय आणि अतिवृष्टी न होता खरीप हंगाम 2024मध्ये पीक विमा किती मिळाला, याबाबतची पूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार शेतकरी मित्रांनो. कारण खरीप हंगाम 2024मध्ये 3777 कोटी रुपयाचा पीक विमा आपल्या शेतकऱ्यांना मिळालेला होता. परंतु खरीप हंगाम 2025मध्ये पहिला जरी टप्पा असला तरी 1219 कोटी रुपयाचा पीक विमा मिळतोय. आता मान्य आहे की पुढल्या टप्प्यामध्ये अजून पैसे जाहीरही केले जाऊ शकतात, त्याचा विषय नाही. परंतु शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2024मध्ये खूप जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली नव्हती. मोजक्याच जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली होती. ज्याप्रमाणे खरीप हंगाम 2025मध्ये अतिवृष्टी झालेल्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, त्याचप्रमाणे अतिवृष्टी 2024मध्ये नसतानाही 3777 कोटी रुपये पीक विमा मंजूर झालेला होता आणि तो शेतकऱ्यांना मिळालेला होता. मग अतिवृष्टी होऊन खरीप हंगाम 2025मध्ये या अगोदर कधीही इतका मोठा पाऊस झालेला नव्हता. इतकी मोठी अतिवृष्टी, शेतकऱ्यावर मोठा घालाही होऊन फक्त 1219 कोटी रुपयाचा पीक विमा शेतकऱ्यांना मिळतोय. हा कोणता न्याय शेतकऱ्यांना विमा कंपनीनं दिलेला आहे असं म्हणायची वेळ सर्व शेतकरी आले आहे. शेतकरी मित्रांनो, हा पीक विमा आपल्याला कशामुळे कमी आला आणि हा पीक विमा किती येऊ शकला असता, याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. महत्त्वाचा मुद्दा, आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो प्रत्येक जिल्हा वाईज पीक विम्याची रक्कम आपण जाहीर केलेली आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये खरीप हंगाम 2024मध्ये कोणत्या जिल्ह्याला किती पीक विमा मिळाला होता ही माहिती घेणार आहोत. कारण आताचे 1219 कोटी आणि तेव्हाचे 3777 कोटी रुपये खूप मोठा फरक आहे शेतकरी मित्रांनो. खूप चांगला पीक विमा गेल्या वर्षी मिळालेला होता. मग यावर्षी अतिवृष्टी होऊनही, इतकं मोठं शेतकऱ्यांचं नुकसान होऊनही, अख्ख्या सोयाबीनचा चिखल होऊनही शेतकऱ्यांना 942 रुपये पीक विमा येतोय. 800 रुपये पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्याला. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कहाणी आहे. कालचीच त्या शेतकऱ्याने एक पोस्ट टाकलेली आहे शेतकरी मित्रांनो. फक्त 1100 का 1200 रुपये पीक विमा आलेला आहे. 942 रुपये त्या शेतकऱ्याने पीक विमा भरलेला आहे. ह्या कोणत्या पद्धतीचा पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला जातोय हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण आता आपण यादी पाहूया शेतकरी मित्रांनो की खरीप हंगाम 2024मध्ये 3777 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झाला. 3279 कोटी रुपयाचं वाटप एकदाच झालं आणि त्याच्यानंतर उर्वरित काही तालुक्यांचं वाटप टप्प्याटप्प्याने झालेलं. परंतु मंजूर पीक विमा हा 3777 कोटी रुपयाचा पीक विमा झाला होता. टोटल पीक विमा किती मिळाला कुणाला? मुंबई शहरला 5 कोटी पीक विमा मिळाला होता. मुंबई उपनगरला 7 कोटी पीक विमा मिळाला होता. ठाण्याला 12 कोटी पीक विमा मिळाला होता. पालघर जिल्ह्याला 18 कोटी रुपये पीक विमा मिळाला होता. रायगड जिल्ह्याला 20 कोटी रुपये पीक विमा मिळाला होता. रत्नागिरी जिल्ह्याला 10 कोटी पीक विमा मिळाला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्याला 8 कोटी रुपये पीक विमा मिळाला होता. नाशिक जिल्ह्याला 115 कोटी रुपये पीक विमा मिळाला होता. धुळे जिल्ह्याला 28 कोटी रुपये पीक विमा मिळाला होता. नंदुरबार जिल्ह्याला 23 कोटी रुपयाचा पीक मिळाला होता. जळगाव जिल्ह्याला 55 कोटी रुपयाचा पीक विमा मिळाला होता. अहिल्यानगरला 171 कोटी रुपयाचा पीक विमा खरीप हंगाम 2024मध्ये मिळालेला होता. पुणे जिल्ह्याला 70 कोटी रुपयाचा पीक विमा मिळालेला होता. सातारा जिल्हा 45 कोटी रुपये. सांगली जिल्ह्याला 55 कोटी रुपये. सोलापूर जिल्ह्याला 90 कोटी रुपये. कोल्हापूर जिल्ह्याला 30 कोटी रुपये. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला 120 कोटी रुपये. जालना जिल्ह्याला 150 कोटी रुपये. परभणी जिल्ह्याला 429 कोटी रुपये. हिंगोली जिल्ह्याला 110 कोटी रुपये. बीड जिल्ह्याला 300 कोटी रुपये. नांदेड जिल्ह्याला 361 कोटी रुपये. धाराशिव जिल्ह्याला 229 कोटी रुपये. लातूर जिल्ह्याला 246 कोटी रुपये. बुलढाणा जिल्ह्याला 120 कोटी रुपये. अकोला जिल्ह्याला 95 कोटी रुपये. वाशिम जिल्ह्याला 105 कोटी रुपये. अमरावती जिल्ह्याला 110 कोटी रुपये. यवतमाळ जिल्ह्याला 140 कोटी रुपये. वर्धा जिल्ह्याला 85 कोटी रुपये असा टोटल पीक विमा मिळाला आहे शेतकरी मित्रांनो. नागपूर जिल्ह्याला 90 कोटी रुपये. भंडारा जिल्ह्याला 65 कोटी रुपये. गोंदिया जिल्ह्याला 50 कोटी रुपये. चंद्रपूर जिल्ह्याला 75 कोटी रुपये आणि गडचिरोली जिल्ह्याला 40 कोटी रुपयाचा पीक विमा हा खरीप हंगाम 2024मध्ये मिळाला होता. टोटल अख्ख्या राज्याचा आकडा झाला होता 3777 कोटी रुपयाचा. मग अतिवृष्टी नसताना इतका पीक विमा शेतकऱ्यांना मिळतोय. मग अतिवृष्टी असताना 1219 कोटी रुपये कुण्या हिशोबाने शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न विमा कंपनीकडून चाललेला आहे. आणि महत्त्वाची बाब म्हणलं तर शेतकरी मित्रांनो, गेल्या वेळेस
परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव या सर्व जिल्ह्यांना सर्वात जास्त पीक विमा मिळाला. खरीप हंगाम 2024मध्ये सर्वात जास्त पीक विमा मिळालेले जिल्हे तर परभणी, नांदेड, बीड, लातूर आणि धाराशिव. शेतकरी मित्रांनो, आताची जर यादी आपण पाहिली तर धाराशिवचं सध्या नाव नाही, लातूरचं नाव नाही, बीडचं नाव नाही, यवतमाळचं नाव नाही, अजून काही जिल्हे आहेत. असे जिल्हे यादीमध्येच नाही. बीडमध्ये खूप अतिवृष्टी झालेली आहे, लातूरमध्ये एक भयानक अतिवृष्टी झालेली आहे, धाराशिवमध्ये तर प्रचंड अतिवृष्टी झालेली आहे. तरीही अजून यामध्ये जिल्हे नाहीत. मग शेतकऱ्याने अजून किती दिवस वाट पाहायची पीक विम्याची? आणि जो मिळालेला पीक विमा तो 1219 कोटी रुपयाचा. हा योग्य आहे का? त्यातही ते म्हणतात की सोयाबीन, उडीद, मूग या पिकाचा आहे. तूर आणि कापसाचा पीक विमा मंजूर व्हायचा आहे. मान्य आहे, तूर आणि कापसाचा पीक विमा. जास्तीत जास्त शेतकरी हा सोयाबीनवर पीक विमा भरत असतो. आकडा सहसा वाढला जावा तो फक्त सोयाबीनचाच वाढला जावा. दुसऱ्या पिकाचं कमीत कमी पीक विमा शेतकरी भरत असतात. आता पाहूयात की खरीप हंगाम 2024मध्ये अतिवृष्टी न होऊनही 3777 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळालेले होते. मग अतिवृष्टी होऊन खरीप हंगाम 2025मध्ये 1219 कोटी रुपयाचा पीक विमा तुम्ही मंजूर केला. ह्या कुण्या न्यायानं शेतकऱ्यांना हे पैसे देत आहात तुम्ही? शेतकऱ्याच्या पिकाचा चिखल झालेला खरीप हंगाम 2025मध्ये इतकं मोठं नुकसान त्या शेतकऱ्यांचं होऊनही तुम्ही इतकी कमी रक्कम देताय. मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण जिल्हा वाईज यादीही टाकलेली आहे. त्या यादीतला फरक आणि या यादीतलाही फरक तुम्ही पाहू शकतात की कोणत्या जिल्ह्याला पीक विमा मिळाला. त्या यादीमध्ये धाराशिव नाही, लातूर नाही, बीड नाही, यवतमाळ नाही, चंद्रपूर आहे का नाही माहीत नाही, पण खूप जिल्हे अजून नाहीतच. आणि याच राहिलेल्या जिल्ह्यामध्ये खूप मोठी अतिवृष्टी झालेली आहे. मग याच शेतकऱ्यांना पीक विमा कधी मिळणार? खूप शेतकरी वाट पाहत आहेत. आता जी दिसालेली रक्कम आहे शेतकरी मित्रांनो, आता प्रत्यक्षात मी सांगितलं होतं 15 तारखेच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडायला सुरुवात झाली आहे. शेतकरी मित्रांनो, खूप कमी प्रमाणात पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर येत आहेत. शेतकऱ्यांच्या पोस्ट मी पाहतोय की परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 942 रुपये पीक विमा भरलेला होता. 1459 रुपये पीक विमा त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पडलेला आहे. मग शेतकऱ्यांनी भविष्यात पीक विमा भरायचा का नाही, हा खूप मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण होणार आहे. कारण खरीप 2024पेक्षा 2025मध्ये खूप तुकडी मदत शेतकऱ्यांना मिळत आहे. याचं महत्त्वाचं कारण शेतकरी मित्रांनो, कारण पीक विम्याचा मजबूत खांदा जो असतो शेतकऱ्यांचा तो म्हणजे 3 ट्रिगर असतात शेतकरी मित्रांनो. हे 3 ट्रिगर नाहीत म्हणून आज आपल्याला इतका मोठा फरक पीक विम्यात दिसतोय. यील्ड बेस आधारित पीक विमा हा अशा प्रकारचा पीक विमा असतो. राज्य शासन काय म्हणतं की 3 ट्रिगरमुळं शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे, परंतु या यील्ड बेस आधारित सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळतात असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचंही म्हणणं कोण्या आधारे बरोबर आहे की त्यांना जर ट्रिगर नसले तर सरासरी प्रत्येक शेतकऱ्यांना पीक विमा देता येऊ शकतो. परंतु नुकसान झालं तर, जर तुमच्या महसूल मंडळामध्ये नुकसान झालं तर तुम्हाला पीक विमा देता येऊ शकतो. ही राज्य सरकारचं धोरण आहे. जर नुकसान मंडळामध्ये नसेल, 1000 शेतकरी आहेत, 1000 शेतकऱ्यातून 5 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे आणि राहिलेल्या 3 मंडळामध्ये जर अतिवृष्टी झालेली नसेल तर 5 मंडळामध्येच अतिवृष्टीचे त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार. 3 मंडळं वगळली जाणार आणि 3 मंडळामध्ये जर 200 शेतकऱ्यांचं जर 100% नुकसान झालेलं असेल तर त्याही शेतकऱ्यांना 1 रुपया मिळणार नाही. या आधाराचा पीक विमा राज्य शासनानं आणलेला आहे. त्यांचं धोरण सरसकट सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळतो. ट्रिगर असल्यामुळं काही शेतकरी ट्रिगर भरपूर करतात. क्लेम शेतकरी सर्व करायला आता तयार आहेत. आम्हाला क्लेम चालू करा, बाकी काहीही नको आहे. तिन्हीच्या तिन्ही ट्रिगर लागू करा. शेतकरी मित्रांनो, आज आपल्याला खरीप हंगाम 2025चा पीक विमा 50,000 रुपये 40 ते 50,000 रुपये हेक्टरी मिळू शकला असता. कारण आपण स्थानिक नैसर्गिक आपत्ती नुकसानासाठी क्लेम करू शकला असतो. काढणी पश्चात पोस्ट हार्वेस्टसाठी आपण क्लेम करू शकला असतो. त्याच्यानंतर पावसामध्ये खंड पडल्यानंतर अग्रिमच्या माध्यमातून आपल्याला पीक विमा मिळाला असतो. 3 टप्प्यामध्ये पीक विमा मिळाला असता. शेतकरी मित्रांनो, खूप मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि जर भविष्यात हे जर नुकसान होऊ द्यायचं नसेल
तर शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त दबाव राज्य सरकारवर आणून हे 3 ट्रिगर परत लागू करणं महत्त्वाचं आहे. अन्यथा आपल्याला ह्या यील्ड बेस आधारित पीक विमा परवडणार नाही आहे. शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान यामध्ये होणार आहे. भविष्यात खूप शेतकरी पीक विमा भरणार नाहीत. जर 3 ट्रिगर जर लागू झाले तरच शेतकऱ्यावरचा विश्वास पीक विम्यावरला विश्वास शेतकऱ्यावर राहील. त्यामुळं राज्य सरकारनं याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा आणि भविष्यात येणाऱ्या खरीप हंगाम 2026च्या पीक विम्यामध्ये 3 ट्रिगर लागू करावेत. तुम्ही हेच स्पष्ट दिसू लागले शेतकरी मित्रांनो, खरीप 2024मध्ये 3 ट्रिगर चालू असताना किती पीक विमा मिळाला आणि हे 3 ट्रिगर बंद केल्यानंतर किती पीक विमा मिळतोय, हा आहे ट्रिगरचा परिणाम. या फक्त ट्रिगर नसल्यामुळं आपलं शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. जास्तीत जास्त फायदा पीक विमा कंपनीचा झालेला आहे आणि भविष्यात याच ट्रिगरवर जर पीक विमा जर राज्य सरकारने भरून घ्यायचा म्हणला तर फक्त विमा कंपनीची घर भरण्याचं काम आपलं आहे. काहीही शेतकऱ्यांच्या हातामध्ये लागणार नाही. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.